सर, थँक्यू. राहुल शैलेश सर, प्लीज सर, प्लीज शैलेश. थँक्यू. साक्षी ते थँक्यू. थँक्यू. योगेश सर. अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांची आधारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, बलवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, चंद्रपूरची आराध्य देवता शक्तिदायिनी माता महाकालीला नमन करत आजच्या या जाणता राजा या महानाट्याला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, महाराष्ट्राच्या कार्याकडून कुणी एकाने कुणी सत्ता या ठिकाणी करावी याकरता की जनतेच्या मनातलं, रयतेच्या करता म्हणून काम करणारं राज्य. जगातली त्या दिवशी असाच मनामध्ये प्रश्न उठला की जगातली सगळ्यात पहिली लोकशाही कुठे असेल. भूमी अतिशय पावन अशी भूमी. इतिहासामध्ये दाखला की छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी वेळेस इथून कर्नाटकला जात होते त्यावेळेस माता महाकालीचं सुद्धा दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं. आणि आपण ते सौभाग्यशाली लोक आहोत ज्या ठिकाणी माता महाकालीचा 2000 वर्ष जुनी मूर्ती आणि 500 वर्षापेक्षा अधिक मंदिर असलेलं या ठिकाणी आहे. निश्चितपणे मंत्री महोदयांचं, चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं, चंद्रपूरच्या महानगरपालिकेचे कमिशनर त्यांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंद्रपूर. छत्रपती शिवाजी महाराज शारदा रमण दैत्य कंदना शंभुनंदना यावे उधळीत रस नौरंग वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी वंदितो चरणाजी जी जी काय सांगू कीर्तराजाची शोभे अयोध्या खास वाटला जेवा इंद्र लोकास झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 झळकती चंद्र सूर्य कळसास जी 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 येता स्वारी राज दरबारी तनडती नौबती द्वारी अंदल कार्या विनती अंबारी श्री रामचंद्र यादवेंद्र
इथं काव्य कैलास निर्माण केले. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्यातली शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. अरे बघ बघ बघ, चंद्राला म्हणतीय उगवू नगस, शुक्राला म्हणतीय मावळू नगस. पण गड्या सांगू तुला गुपित, शिळ फुंकरच्या बिगर ही खुलायची नाही, वाटल्या वाटणं कधी चालायची नाही, आणि मराठी मर्दा विना नांदायची नाही. वाट प्रीतीची धुंडुनी थकले, आले यमुना तीरी, दिठी निपडली मिठी झाले बावरी. का ग मी हो राया गोकुळची बासुरी, ओ मी हो राया गोकुळची बासुरी. हिवराया गोकुळची बासुरी, हिवराया गोकुळची बासुरी. ओ मी हो राया गोकुळची बासुरी, ओ मी हो राया गोकुळची बासुरी. दर्शन देशी मागे सर थोडं. हा ठीक आहे. पठाणांची स्वारी आली. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खलजी. गिरीची दारुण दानादान उडाली. पठाणांची फत्ते झाली. कत्लेआम करो, दुश्मन की खाल खींचकर उसे देवगिर के दरवाजे पर लटका दिया जाए. मराठी गोकुळाची मसलवट झाली. तशी आली दैवगती भाळी, धाई धाई रडती पोरी बाळी, धाई धाई रडती पोरी बाळी. ओढीती करुण किंकाळी, थरकला शेष पाताळी, थरकला शेष पाताळी. शृंखला आवळुनी गळा चढविती सुळा, रक्त भळ भळा छळीती राज रोज, छळीती राज रोज. अवकळा आली भूतळा, कुणान कळवळा, देवही आंधळा. झाला काय आज, झाला काय आज, सांगू कस राज हो जी, सांगू कस राज. त्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली. अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणच्या राऊळा अनाथांचा एक नाथ तळमळत होता, तडफडत होता, अन जनजगदंबेच्या दारी हाका आरोळ्या घालीत होता. म्हणत होता, करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. श्रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती,
अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग भैया तर लावून का बसलीये? भावे सिंहावरी स्वार माते करावा संहार असुरांचा दुर्गे परी दुर्ग जिंकावे पैसावे सिंहासनी अंबे परी नको केशर कस्तुरी नको कोवळे सोहाळे हौस युद्ध तांडवाची माझे पूर्वा डोहाळे माझे पूर्वा डोहाळे असे डोहाळे दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. हास्य फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र सुयिणी जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा 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 मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरचा ऐका तुम्ही राज रंगाला किल्ला शिवनेरचा ऐका तुम्ही राज रंगाला किल्ला शिवनेरचा ऐका तुम्ही राज. राणी साहेब, मुलं कशी फुलपाखरासारखी वागत आहेत. रडू नकोस मता. आता तुझी काळजी घ्यायला चिरंजीव राजे इथं जाती नाहीत. ती तुझी अखेरपर्यंत सर्व काळजी घेतील. परवरदिगार. मता, तू राजांना आशीर्वाद द्यायचेस. हा तुझा मुलगाच आहे मता. जी हा राणी साहेबा, ये मेरा लाल है. आप रहो सलामत 1000 बरस. शिवबा, मीच केवळ तुमची आई नाही बरं, ही मता बेगमही तुमची आईच आहे. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत राजे. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार? नाही नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे मुजरे हे पहा सर्वत्र काय चाललंय. सकळ पृथ्वी आंदोलनी धर्मवीरा. बंड करा, माझ्या खांद्यावर चढा, माझ्या हृदयात चढा, माझ्या काना मागून लढा. तुम्ही विजयी व्हा. राजे उठा, तुम्ही बंड करा, बंड. शिवबा, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल. आऊसाहेब, तुमची इच्छा हीच तुळजा भवानीची आज्ञा. हर 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 हर. काही दिशात झंकार उठला गज उघडीत रवी पूर्वेला सह्याद्री.
गोंधळाला ये वो आंबे गोंधळाला ये गोंधळाला ये वो आंबे गोंधळाला ये नाचे गणराया लढीवाळ हाती झणझण करती टाळ नाचे गणराया लढीवाळ पूर्वा शेंदूर चंद्र. तुम्ही मांडलेला आखाडा पंढरीच्या वाळवंटा इतकाच पवित्र आहे. हा झेंडा हाती घेऊनच उदंड उदंड विजयी व्हा. रामराज्य करा, धर्मराज्य करा, पराक्रमाची शर्थ करा. आणि राजे लक्षात ठेव, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडो नये. अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची बळ. पांडुरंग पांडुरंग. पहचान लूंगा कि पीछे है तेरा चेहरा, तेरा चेहरा, तेरा चेहरा, तेरा चेहरा, तेरा चेहरा, तेरा चेहरा. देख ले कितने दीवाने आए हैं दूर से मिलने अपने यार से. आणि त्यांची आई. आपल्या घरावर मराठ्यांचा छापा पडणार, आपली आणि आपल्या चिमण्या पाखरांची कत्तल उडणार, आगीत सारं घरदार जळून खाक होणार या भीतीनं ती माय माऊली घाबरून गेली होती. पण सबंध दिवसात तिच्या घराकडे कोणताही मराठा हशम फिरकला सुद्धा नाही. पण रात्र झाली
आणि मराठी सैनिकांची एक टोळी तिच्या घराच्या रोखानं निघाली. किसी का भी मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो. Oh God, oh God, save us, save us. आप लोग अंदर कैसे नहीं आए? मैं तो समझती थी कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार लूट कर सबको जला देंगे, हमारी जिंदगी बर्बाद करेंगे. ये आपने कैसे नहीं किया? नहीं बहन जी, ऐसा कभी नहीं होगा. इस घर में सिर्फ एक औरत अपने बच्चों के साथ रहती है, यह जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है. हाँ, सारी रात यह पहरा करने का महाराज ने हमको हुक्म दिया है. हाँ, इसलिए हम आए हैं. अब कुछ भी फिक्र ना करो बहन जी, आपको किसी से भी कोई तकलीफ नहीं होगी. Oh God. मुघल सरदार दिलेर खान पठाण पुरंदर गडावर चालून निघाला. गडाला मुघली खोदेचे मोठे लागले. खानाचा तोफखाना गडानं लागला. पुरंदर गडावर महाराजांचा नामजात किल्लेदार होता मुरार बाजी देशपांडे. माझ्या वरदानो, सिकंदर शमशेरीचे फर्जंद आहात तुम्ही. जिजाईल अंदाजाच्या मुशरफीचा शिरपेश तुमच्याच माथी झळकावा. मरणाऱ्या मोगलांची नावं जगदंबेने तुमच्या तलवारीवर लिहिले. मारा मोगलांना आणि हिशात द्या जगदंबेला. ह्या तुळजा भवानीचं नाव लावा भारी बळवट आणि खरा दिले खरावर झडप. तुळजा भवानी की जगन्नाथ पंडितापासून ते साध्या शायरापर्यंत साऱ्या खुशमस्कऱ्यांची धाव दिल्लीकडे चालूच होती. पण उत्तरेकडून मावळच्या दऱ्याखोऱ्यातील काटे सराटे तुडवीत येणारा हा कवी पहिलाच, कविराज भूषण. प्रतिपाल भर भूमि को हमारा चहु चक्र को हमारा भयो दंडक जहान को. साहिल की साल भयो ज्वाला की जवाल भयो हर के कृपाल भयो हर के विधान को. वीर रस ठार शिव राज भुव पाल तेरो हाथों में बिखार भयो भूषण बखान को. तेरो करो वाला भयो दक्षिण की ढाल भयो हिंदू की दीवार भयो काला तुर कान को काला तुर कान को काला तुर कान को काला तुर कान को. आणि बादशाह औरंगजेबानं महाराजांना कैद केलं.
पहाऱ्यात डांबून ठेवलं आग्र्याला, डांबून ठेवलंय आग्र्याला. हाजी जीरजी, हाजी जीरजी. केलं त्यानं कवताळ, आला कसा अवताळ, शिट्ट्याने घातलं कोंडाळ, शिट्ट्याने घातलं कोरीला घातलं दहाबोळ. सताड उघडा दिंडी दरवाजा, मोरीला घातलं दहाबोळ, मोरीला घातलं दहाबोळ. औरंगजेबी तुरुंग होता, कोणाचा पहरा होता, निवडून येढा होता, गौस मामा टपून होता. बया 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 कसं झालं की तुझ्याला कळत नाही. बया भूताटकी झाली, बया भूताटकी झाली, 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 भूताटकी झाली, बया भूताटकी झाली. भूतकाळ गेलं, अहो उडूनच गेलं. चेटू खाणं नटू खाणं कळत नाही. बया भूताटकी झाली, बया गरुड पिंजऱ्यातून उडाला, आपल्या घरट्याची पोहोचला. प्रत्येक टोक दिल्ली. केवढं केवढं केलंस तू आऊसाहेब. या पोरानं आग्र्याच्या कैदेत तुमच्यासारखी आमच्यावर माया केली. केवढं जपलं, सांभाळलं आम्हाला. आमच्या सुटकेसाठी या पोरानं प्राणाची बाजी लावली. सांग बेटा, तुला काय देऊ? मुझे कुछ भी न चाहिए आओ साहिबा, जो चाहिए था वो मुझे मिल गया है. तरी सांग, तुझ्या आवडीचं सांग, तुला काय हवं? आपकी और आपके तख्त की खिदमत आखिर तक करने की मेरी तमन्ना पूरी कीजिए महाराज. आग्र्याला जाण्यापूर्वी नजाकत पाखराची भिवाईच्या मखराची हालचाल आधाराची नखरेला मैना उभी. नजाकत पाखराची भिवाईच्या मखराची हालचाल आधाराची नखरेला मैना उभी, नखरेला मैना उभी. चमचमे चंद्रावळ जणू नभी, चमचमे चंद्रावळ जणू नभी. सखे सजनी मन हरणी मृग नयनी, माझ्या राणी तू ग, माझ्या मैने तू ग, माझ्या राणी तू ग. बंद तंग दंडात, बंद तंग दंडात, मोठी भांगात उभी डौलात, अंगी रस रचली, अंगी रस रचली. बंद तंग दंडात, मोठी भांगात उभी डौलात, अंगी रस रचली, अंगी रस रचली. भर जत्रेत गाठ गाठ पडली, नजर माझी भिडली, प्रीत माझी जडली, प्रीत माझी जडली. ऐका माझ्या राणी तू ग, माझ्या मैने तू ग, माझ्या राणी तू ग. ही मूर्तिमंत लावणी, ही मूर्तिमंत लावणी, शुक्र चांदणी, चपल काविनी, यमुना अजरा, यमुना अजरा. ही मूर्तिमंत लावणी, शुक्र चांदणी, चपल कामिनी, यमुना अजरा, यमुना अजरा. रंगली मेंदी नखावरी, हास्य मुखावरी, साय सुखावरी, नवतीचा नखरा, नवतीचा नखरा. माझ्या राणी तू ग, माझ्या मैने तू ग, माझ्या राणी तू ग, माझ्या मैने तू ग, माझ्या राणी तू ग. मिला दिया इस औलाद खां ने. बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां,
ये बूंदी महाराज हाउसी हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादी, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्त नाबूद करना है। अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है, यही खुदा का हुक्म है। महाराजांनी त्यांना पालखी सामोरी पाठवली। रायगडावर दाखल झाले। भक्तांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैवरून आलं। ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो। तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं, समतेचं, सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं। भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या
या बेसाक्ष लक्ष घोडा पायदळ आरमार गडकोट उभे केले तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही, ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडोत खालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्य संस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदला, अवघं स्वराज्य आनंदलं. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदी, भारावली, सुखावली, लाजली. आता आल्या गाल्या आमच्या भाग्याच्या कणी, आता आल्या गाल्या आमच्या भाग्याच्या कणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी, आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी चिंपले केशराचे सडे, आता अंगणी चिंपले केशराचे सडे. दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा जडे, दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा जडे. सुख करता गणपती सदला तोरणी, सुख करता गणपती सदला तोरणी. मुठवाळा ग सुखावूनी नाच तोरणी, मुठवाळा ग सुखावूनी नाच तोरणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी, स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. आनंदाचा सोहळी ज्येष्ठाच्या रिंगणी, स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. त्या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. रायगडासह दुर्गमराठी अमृतात नाले. श्री शिव राजेश्वर झाले, श्री शिव राजेश्वर झाले. शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. थोडा मागे ना इकडे दुसरा कॅमेरा.
जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा, तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन.
देखिए आंख जो देखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए It is indeed due to a lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of Your Majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the Most Honourable, the East India Company, as their representatives, we convey to you, Sire, our sincere regards and heartfelt congratulations. As tokens whereof, we present you with these jewels and gold for Your Majesty's gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honourable Company, we wish Your Majesty a long and prosperous reign over these fortified mountain lands and surrounding waters. We hope that the affairs of the Honourable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule.